आता थांबायचं नाही, याचं एक स्वगत जर भरतला व्यक्त करायचं झालं असेल, 5 गोष्टी. यात थांबायचं नाही, यात थांबायचं नाही, यात थांबायचं नाही. काय? डिप्रेशनमध्ये थांबायचं नाही. सक्सेससाठी धावतोय, पण धावताना मध्ये खूप आडेतिडे रस्ते येतात. त्यासाठी थांबायचं नाही. कारण मी एक एम फिक्स करतो अर्थात, कारण आपल्या ते खूप डायव्हर्ट करणारे लोक आहेत. अरे कळलं का तुला, काय आलं, अरे कधी फ्रस्ट्रेट लोक असतात ते आपल्यासोबत असतात कोण ना कोणतरी, आणि तो तुला कुठेतरी डायव्हर्ट करतो. तर तुझ्या एमपासून तू पळायचं, ते एमसाठी पळायचं, ह्याच्यात कुठे अडकायचं नाही. आणि काम करताना स्वतःला रमवून घ्यायचं, प्रामाणिकपणे काम करायचं. आणि ते काम करता करता भले मग लोक काही कोणाला असं नाही की मी जे काम करतोय हे प्रत्येकाला आवडलंच पाहिजे असं नाही. काही लोक असतील की त्यांना माझं काम आवडतही नसेल, म्हणून त्यांच्या त्या गोष्टीत रमायचं नाही आणि आपल्या कामात सतत राहायचं. आणि त्यासाठी कुठे थांबायचं नाही. काम काम काम. आणि बस. आणि काय आता आपल्याकडे मी नशीब म्हणतो की मी ॲक्टर झालोय. मला ना सगळे रोल जगायला मिळत आहेत. मी कुठेतरी बादशाह असतो, मी कुठेतरी साधा असतो, मी कुठेतरी अजूनही असतो, ते असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मला जायला मिळते. कोणाला मिळते एवढं? तर प्रत्येकाच्या आयुष्यात जाऊन डोकावून त्याचं कॅरेक्टर माझ्यात आणून मी काहीतरी प्रेझेंट करतोय. तर ह्या ज्या गोष्टी करतोय ना, ह्यात मी खूप रमतो, मला आवडतं. ह्या गोष्टी अशाच माझ्या आयुष्यात यावेत, चांगले चांगले रोल यावेत, आणि चांगल्या रोलसाठी मी धावत राहावं, त्यासाठी थांबायचं नाही. का थांबायचं नाही? नाही, मी आजच्या लोकांना, काही लोकांना, आजच्या तरुण पिढीला लाद करून ते कंपॅरिझनमध्ये थांबायचं नसं बोलतो. तुम्ही खूप कंपॅरिझन, ह्याचं असं झालं तर माझं का नव्हतं आहे, हा असा तर मी असा का, ही जी गोष्ट आहे ना, ह्याच्यात खूप अडकलेलं असतो. व्यसनांमध्ये थांबायचं नाही, अडकूच नका तुम्ही त्या गोष्टी. म्हणजे मला ह्या गोष्टी खूप वाटतात. जर मी डिप्रेशनचा मुद्दा घेतो की ना, आत्ताची पिढी की आत्ताची लोक आहेत ना, स्वतःला कॉम्पिटिशनमध्ये टाकतात, जी रादर त्यांची स्वतःची असते, पण ती दुसऱ्यावर टाकतात. आणि दुसरा काहीतरी अचीव करायला चालला आहे, मलाही तेच करायचं आहे, ह्या कंपॅरिझनमध्ये जातात आणि स्वतःच्या क्वालिटी विसरतात. तो मला हे म्हणायचं आहे की दुसऱ्यांबरोबर कंपॅरिझन करू नका, स्वतःच्या क्वालिटी ओळखा, आणि ते ओळखण्यासाठी स्वतःला थांबू नका. व्यसनांपासून राहा, फिटनेसकडे जाण्यासाठी थांबू नका. आणि इथून खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याचा व्यायाम खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं छान मस्त आचार विचार चांगले ठेवता येईल तेवढे ठेवा. आणि का थांबायचं नाही तर 1 मेला मराठी सिनेमा बघण्यासाठी घरात थांबायचं नाही, थिएटरमध्ये जायचं आणि पाहायचं. आता थांबायचं नाही. का थांबायचं नाही? का थांबायचं नाही? मी त्याचं असं उलट उत्तर देते. म्हणजे जसं तुम्ही भरत सरांना पण विचारलं की कशा थांबायचं नाही. एक, स्वतःवर प्रेम करण्यात थांबायचं नाही. दुसरं, समोरच्याच्या चांगल्या गोष्टींना अप्रिशिएट करण्यासाठी थांबायचं नाही, वा वा. कॉम्प्लिमेंट द्यायची. तिसरं, लोकांना प्रेम देण्यासाठी थांबायचं नाही. चौथं, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, कुठल्याही वर्गातले असू देत, कुठलेही काम करणारे असू देत, जर मनातून असं वाटलं की आपण जाऊन त्यांच्याशी बोलावं, विचारावं, ओळखीचे असतील, अनोळखी असतील, तर थांबायचं नाही. हा माझा पर्सनल अनुभव आहे की मी आजकाल माझे इतके तोंड ओळख असलेले लोक इतके म्हणजे झालेत फ्रेंडली, की म्हणजे नुसतं स्माईल केलं, कोणाला वाटलं, कॉम्प्लिमेंट दिली, त्यांना छान वाटतं, विचारलं तरी पण छान वाटतं. सो थांबायचं नाही. आणि तिसरं, लोकांना आदर आणि प्रेम, आणि त्यांनी आपल्यासाठी काही जरी केलेलं असेल, ते कुठल्याही पद्धती स्वरूपातली ती मदत असेल किंवा कुठल्याही स्वरूपातलं काम असेल, डायरेक्ट असेल, इनडायरेक्ट असेल, त्यांना थँक्यू म्हणायला थांबायचं नाही. वा, मस्तच. स्वतःला स्वीकारायचं यासाठी थांबायचं नाही, म्हणजे स्वीकारत जायचं. स्वतःची मतं ठाम मांडायला शिकायचं, त्यासाठी थांबायचं नाही. लोकांचा फार विचार करत आपण आपली अडवणूक करतोय का, तर तसं न करता त्यासाठी थांबायचं नाही. माणसांवर प्रेम करायला थांबायचं नाही, त्यासाठी कुठलेही अडथळे येऊ द्यायचे नाहीत आपापसात. आणि सतत समोरचा काहीतरी करेल याची वाट बघण्यापेक्षा सुरुवात आपण करूयात म्हणून थांबायचं नाही. वा वा, बढिया सर, क्या बात है, क्या बात है.